बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होता. 20 वर्षाच्या आधी जे नाटकं तो सत्तेत त्यासाठी करत होता तेच नाटकं आज त्यानं सुरू केले. पडल्यानं 5 वर्ष मंत्री होता, 2.5 वर्ष मंत्री होता, 2.5 वर्ष त्या सहकारात सहभागी होता. एकही आवाज तोंड खुललं नाही. शेतकऱ्यासाठी नाही, अपंगासाठी नाही, सुशिक्षित बेकारासाठी नाही, बाकी प्रश्नासाठी नाही. फक्त 20 वर्ष आणि 5 वर्ष सत्तेचा चांगल्या तऱ्हेनं उपयोग घेऊन पैसा जबरदस्त जमा केला आणि आता लोकांना नाकारलं, मलाही नाकारलं, पण माझा जो कार्यक्रम रोजचा चालू आहे तो चालूच आहे. असे नाटकं मी करत नाही. त्यालाही नाकारलं तर त्यानं नाटकं जिवंत राहासाठी, स्वतःला जिवंत ठेवासाठी राजकारणात हे नाटकं त्यानं सुरू केले आहे. कर्जमाफी हा काँग्रेसचा विषय आहे. त्याच्यावर ट्रॅक्टरचं आंदोलन झालं आहे. मोठं आंदोलन आम्ही लोकांनी केलं. त्याच्या आधी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही निवेदनं दिलेत. बरेचसे आंदोलनं झाले. आम्ही बरेचसे चालू आहे आंदोलन. पण आमच्या याच्यात असा नाटकेलपणा नाही आहे. हा जिवंत राहण्यासाठी नाटकेलपणा करून राहिला. हा केव्हा त्या सरकारात सामील होईल, सरकारनं काही दिलं तर केव्हा चूप बसल याची काही गॅरंटी नाही. बच्चू कडूला समर्थन काँग्रेस पक्षाचं नाही. काँग्रेस पक्षाचा आजचा मुद्दा नाही. कर्जमाफीचा आमची सरकार आली असती तर कर्जमाफी 1 महिन्याच्या आतमध्ये कर्जमाफी केली असती. आमचा हा कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काँग्रेसचा मुद्दा आहे. यशोमतीताई काँग्रेसचा नेते आहेत. यशोमतीताई झाले, बळवंतराव झाले, हा पक्षाचाच अजेंडा आहे ना. हा कर्जमाफीचा पक्षाचाच अजेंडा आहे. आमचेच आंदोलनं सुरू आहे. ह्या नाटकेल माणसाला पाठिंबा देऊन नाटकेल माणूस केव्हा ॲडजस्टमेंट करत यात आम्हाला गॅरंटी नाही. आता ताईच्या मतदारसंघातला विषय आहे तो ताईचा विषय आहे. हा माझा विषय सांगितला.